स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. एक आरोपी व 2 बाल अपचारी ताब्यात. 4.70 लाखांच्या 7 गाड्या जप्त. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एक आरोपी आणि 2 बाल अपचारींना ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडून 4,70,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून सांगली व सातारा जिल्ह्यातील 7 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव जाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धामणी रोडवरील पलाश बिल्डकॉम परिसरात तेजस केदार साळुंके वय 18 राहणार कुंभारगाव तालुका कडेगाव याला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्यांनी धैर्यशील मदने राहणार रामानंद नगर तालुका पलूस व 2 बाल अपचारी यांच्या मदतीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सांगली रेल्वे स्टेशन जवळील मसोबा मंदिर परिसरातून 2 बाल अपचारींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गेल्या 6 महिन्यात तुंग, पलूस, आष्टा, रेट्रे धरण, वाहगाव, नेमिनाथ नगर आणि आतीत परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केलं. या कारवाईत यामाहा RX 100च्या 5 मोटरसायकली, 1 रॉयल एनफील्ड बुलेट आणि 1 अन्य मोटरसायकल असा एकूण 4,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी जप्त केलेल्या मोटरसायकलची पडताळणी केली असता सांगली ग्रामीण, ईश्वरपूर, पलूस, आष्टा, बोरगाव सातारा आणि तळबीड सातारा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले 7 मोटरसायकल चोरींचे गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सहाय्यक पोलीस फौजदार संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके, संदीप पाटील, हनुमंत लोहार, राजाराम मुळे, रणजित जाधव, संकेत मगदूम, मोतीराम खोत, सतीश आलदर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, सोमनाथ पतंगे, गणेश शिंदे यांनी सहभाग घेतला. सायबर पोलीस ठाण्यातील कॅप्टन गुंडवाडे आणि इम्रान महालकारी यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान या गुन्ह्यातील फरार आरोपी धैर्यशील मदने याचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.